मस्त अशी ना ही फुग्याची धपाटी तयार झाली आहे. तुम्ही आषाढ तळला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा मैत्रिणींनो, एकूण एक ना हे फुग्याचं धपाट एकदम फुग्यासारखं फुगलंय. फुग्याचं धपाटच नाव आहे त्याचं, तर फुगायला पाहिजे असं आपण ना ट्रिक वापरल्या ना व्यवस्थित. हे बघा सगळे फुग्याचे धपाटे फुगलेत, सगळे म्हणजे सगळे A to Z. हे बघा मस्त एकदम छान. नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. आज छान असा रेसिपी व्हिडिओ आहे आणि आषाढ महिना आता जवळजवळ संपलाय म्हणायला काही हरकत नाही आहे. पण मी रेसिपी शेअरच केलेली नव्हती, तर आज छान मस्त अशी ना फुग्याची धपाटी बनवणार आहे. तर ही रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते. कालच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. कम्युनिटीला मी पोस्ट टाकले, त्या पोस्ट खाली सुद्धा तुम्ही म्हणजे प्रश्न विचारू शकता. तर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण छान मस्त अशी ना एक मी पारंपरिक रेसिपी तुमच्या सोबत आज शेअर करत आहे. आषाढ स्पेशल तळणीचा व्हिडिओ आहे. मस्त अशी फुग्याची धपाटी किंवा तिखट मिठाच्या पुऱ्या म्हणूया आपण. तर ही छान रेसिपी आज शेअर करत आहे. चला तर मग आता किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी पहा. हे बघा आता इथं ना गव्हाचं पीठ जास्त घेतलंय, त्याच्या खालोखाल घेतले ज्वारीचं पीठ आणि त्याच्या खालोखाल घेतलंय हे डाळीचं पीठ. आता इथं भरपूर अशी कोथिंबीर मिक्सरच्या जारमध्ये घेतलेली आहे. ह्या 2च मिरच्या मी थोडंसं ना अशा मोडून टाकते. कुकर लावलाय मी इथं आणि भरपूर लसूण घ्यायचं आहे. आता हे वाटण करून घ्यायचंय, जाडं भरडं वाटण करायचंय आणि मग यामध्ये मिक्स करायचं. हे असं थोडंसं जाडं भरडं वाटण करून घेतलंय. आता यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा एकदा फिरवून घेणार. झाकण लावूया, परत एकदा फिरवून घेते. आता या पिठामध्ये बघा मी काय काय टाकणार आहे. पहिल्यांदा मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचंय. त्यानंतर हळद पावडर घालायची आहे, कलर चांगला येतो त्यामुळं. आता ही धने जिरेची पावडर आहे तर ही पण घालणार आहे. त्यानंतर थोडंसं मी लाल तिखट पण घालणार आहे. हे बघा हे थोडंसं लाल तिखट. 2च छोट्या मिरच्या होत्या बारीक करून म्हणजे आता त्या मिश्रणामध्ये आहे. त्या मिश्रणामध्ये ओवा आता सध्या माझ्याकडे नाही, संपला आहे, त्यामुळे ओवा काय घालायचा आता प्रश्नच येणार नाही. हे सगळं घालूया. अशा प्रकारची ही फुग्याची धपाटी दही, लोणी, शेंगदाण्याची चटणी, भाजलेले शेंगदाणे याबरोबर खायला खरंच खूप रुचकर लागतात. नक्की तुम्ही करून बघा. आणि हे बघा भरपूर असे मी तीळ घालणार आहे, त्यामुळे खूप म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि आहेत माझ्याकडे भरपूर तीळ त्यामुळे घालणार आहे. आता कसं पावसाळा चालू आहे त्यामुळे उष्णता आपल्या शरीरामध्ये असलेली कधी पण चांगली. आणि हाच उद्देश आहे की आषाढ महिन्यामध्ये ना तळणीचे पदार्थ खाल्ले जातात. कापण्या असू दे, घाऱ्या गोड पुऱ्या असू देत किंवा तिखट पुऱ्या असू देत, हे अशी धपाटी असू देत. आम्ही धपाटी म्हणतो म्हणजे फुग्याची धपाटी, काही ठिकाणी तिखट पुऱ्या असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता हे सगळं मी मिक्सरच्या टोपणला पण लागले, भांड्याचं ते पण काढून घेते सगळं व्यवस्थित. छान हे सगळं झाले. भरपूर तीळ वापरलेत मी, जेवढे म्हणजे ना आहेत तीळ म्हणून थोडेसे जास्त वापरलेत मी. तुमच्याकडे नसतील तर थोडे जरी वापरले तरी पण चालते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. छान घट्ट असा गोळा मळून घेणार आणि त्यानंतर एक 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवते आणि मग मस्त आपली फुग्याची धपाटी करायला घेते. रेसिपी तर सगळी तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. हे बघा हे मिक्स करून घेतले. आता यामध्ये मी मिरची आणि लाल तिखट हे दोन्ही वापरले त्यामुळं. आणि ही फुग्याची धपाटी ना थोडीशी अशी तिखट मीठ भरपूर चांगलं असेल ना तर ती खायला पण चांगली लागतात, म्हणून मी थोडंसं जास्त वापरते तिखट मिठाचा वापर थोडासा नकळत. ओव्याची पानं आहेत माझ्याकडं पण ती थोडीशी मऊ पडतील म्हणताना मग नको म्हटलं राहू दे. हे बघा असा घट्ट गोळा मळून घ्यायचा. ह्या महिन्यामध्ये मी 2-3 वेळा ही अशी फुग्याची धपाटी केलेली, पण माझा व्हिडिओ शूट करायचा त्या दिवशी मूडच नव्हता. 2-3 वेळा, हे चौथ्यांदा आहे ह्या महिन्यात. प्रत्येक मंगळवारी शक्यतो असतातच. मग ती कपड्यावरची असू देत म्हणजे थापलेली
किंवा मग अशी असू देत, असतातच. आणि आमच्या सुचितला खूप आवडतात धपाटी हे असं. मला आता हे करायला लागले पण त्याची आठवण यायला लागल्या. आणि माझी आता कणिक मळून तर झाली आहे. एक 5 ते 10 मिनटं थोडंसं भिजू द्यायचे कणिक ही. आणि मस्त असे ह्यामध्ये ना कुणी कुणी उडीद डाळ पण, आम्ही पण घालतो उडीद डाळ, पण मी आत्ता नाही वापरलेली कारण उडीद डाळ काय भिजायला ठेवली नव्हती. मग उडीद डाळ भिजवून ती मिक्सरला छान बारीक वाटून, तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ पण घालायचं. आता माझ्याकडे तांदळाचं पीठ पण नव्हतं, त्यामुळे मग आहे अशी 2-3 पिठांचीच फक्त ही धपाटी करणार आहे. तुम्हाला कापण्या दाखवते, माझ्याकडे आहेत अजून थोड्याशा डब्यामध्ये, कशा केलेल्या कापण्या ते पण दाखवते. कारण रेसिपी शूटच नाही करावीशी वाटली नाही मला त्या दिवशी, का माहिती काय झालं, अजिबात मूड नव्हता. वाटत होतं की आपण रेसिपी शूट करूया, तुमच्याबरोबर शेअर करूया, पण नाही. हे बघा, हा असा गोळा तयार झाला. आता हा झाकून ठेवते आणि तुम्हाला कापण्या दाखवते. बेंदूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी कापण्या केलेल्या आणि होत्या भरपूर केलेल्या, तर त्या खाऊन संपलेल्या पण नाही, तर थोड्याशा राहिल्यात, दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा रेसिपी मी शूटच नाही केली कारण ना त्या दिवशी अजिबात माझा मूड नव्हता. आणि अजून सुद्धा बघा किती छान आहेत कापण्या. ह्याच्यावरती भरपूर अशी ना खसखस वगैरे घातलेली आणि गुळाचं पाणी करून ते डाळीचं पीठ आणि गव्हाचं थोडं पीठ घातलेलं, तर ते मिक्स करून असं छान हे केलं होतं. तर ह्या अशा कापण्या पण तयार केलेल्या, पण कर वगैरे तळलेली, पण ते काय मला शूट करायचं झालं नाही. आषाढ महिना संपत आलाय, अगदी आज मला वाटते लास्ट डेच आहे, एकच दिवस राहिलाय. म्हटलं आपण कापण्याची रेसिपी तर काही शेअर केली नाही, आता फुग्याची धपाटी बनवायची आहेत तर करूया. आणि आषाढ पण म्हणजे माझा एक व्हिडिओ पण करून होईल, तर त्यासाठी आता ही कणिक 5 ते 10 मिनटं चांगली मुरून देणार आणि मग मस्त पटपट लाटून घेणार आणि तळल्यानंतर मग दाखवते. सकाळची रुटीनची कामं वगैरे सगळी आवरली, त्यानंतर मला ही रेसिपी शूट करायची होती आणि मग आवरल्यानंतर हे सगळं प्रिपरेशन केलं. आता मग तुम्हाला मी कणिक वगैरे मळलेली पण दाखवलेली आहे. व्हिडिओ कसे वाटतायत हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर एक छान अशी तुमची कमेंट व्हिडिओच्या खाली येऊ दे. कालच्या व्हिडिओ खाली सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपला चॅनल पोहोचवा, त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजून दुसरे व्हिडिओ पण तुम्ही शेअर करू शकते. काही व्हिडिओ व्लॉग आहेत, बरेच असे काही व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही नक्कीच पाहू शकता. नवीन असाल तर तुम्ही पाठीमागे जाऊन किंवा आत्ताचे येणारे सगळे व्हिडिओ पाहू शकता. नवीन जे सबस्क्रायबर आहेत ना, तर त्यांना बऱ्याच जे व्ह्युअर्स आहेत, तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब केलं जात नाही व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये. कारण ना मला इथं रेटिंग समजते, अनालिटिक्समध्ये मला रेशो समजतोय व्ह्युअर्सचा वगैरे सगळा, पण त्या प्रमाणामध्ये सबस्क्राईब होत नाही आहे चॅनल. जर तुम्ही फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका, तर तुम्ही व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलवरती जर येत आहे जेव्हा, त्यावेळी नक्की क्लिक करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि ऑल नोटिफिकेशनचं बेल बटन क्लिक करा, म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ पाहू पण शकताय. हे एक सांगायचं होतं, कारण सबस्क्रायबर रेट आणि रेशो ह्यामध्ये खूप फरक आहे आणि ते मला म्हणजे जाणवतंय. मग प्रत्येक व्हिडिओमध्ये आता सांगायचं असंच ठरवलंय मी. तुम्ही व्हिडिओ पाहायला क्लिक करून आलाय तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. प्रत्येक वेळी तळणीचा पदार्थ करताना ना, पापड असू दे किंवा आणि कोणताही तळणीचा पदार्थ करायचा असू दे, ही कढई मी वापरते कारण लोखंडाची कढई आहे. आणि आता मी तेल गरम करायला ठेवलंय. इथं हे पीठ पण छान भिजलंय बघा, हे मस्त. भरपूर कोथिंबीर पण घातलेली आहे आणि मी तेल न लावताना पीठ लावून लाटणार आहे ही धपाटी. इथं एक मी मध्यम आकाराचा गोळा घेतलाय आणि तो चांगला लाटून घ्यायचा असा, आणि वाटीच्या साह्याने किंवा एखादं टोपण वगैरे असं ना टाकून ते मी त्याची धपाटी पाडणार आहे. हे बघा, मस्त असं एका वेळी 4 ते 5 छान आरामात होतील धपाटी आपली. खूप कमी पीठ लागते, असं काही नाही की म्हणजे जास्त पीठ लावले असं काही नाही. आता हे एवढं थोडंसं जाडसर मी लाटलंय. आता ह्या आकाराची मी वाटी घेतलेली, आता ह्याची आपण पाडूया अशी धपाटी. हे बघा,
एका वेळी आता 3 तरी आरामात झाले त्याची. तेल आपलं कडक गरम करायचं आहे. हे इथं ठेवून देऊया. तेल चांगलं गरम होऊ दे आणि मग आपण तळून घ्यायचे. आता तोपर्यंत मी अजून एक म्हणजे लाटी लाटून त्याची 4-5 धपाटी पाडून घेते अशी वाटीने. कणिक घट्ट मळायची हे धपाटी करताना, म्हणजे ना व्यवस्थित छान धपाटे होतात. हे बघा. गॅस थोडासा मोठा करते म्हणजे हे धपाटी लाटून होईपर्यंत ना तेल चांगलं कडकडीत गरम होईल. आता ही लाटी थोडीशी मोठी आहे, ह्यामध्ये 4-5 तरी होती. काही वेळेला मी असं वरून पण तीळ लावते, पण आता काय केलंय मी कणकेमध्येच तीळ मिक्स केलेले, त्यामुळे आता वर तर ते काही दिसणार नाहीत, पण खाताना चवीला छान तिळाची चव लागणार आहे. हे बघा 4-5 झाले ह्यामध्ये. बेस्ट. आता तळून घ्यायचे एक एक करून. मस्त टुमटुमीत धपाटी फुगतील. कणिक व्यवस्थित मळली ना तर धपाटे पण छान होतात. हे बघा तेल चांगलं कडकडीत गरम झाले. तेलामधनं असं थोडंसं वाफायला लागलेत आणि टाकल्यानंतर समजतंच आपल्याला तेल कसं गरम झालंय ते. परत आहे लगेच मी असं लगेच बघा हे उलटणे किंवा चमच्याच्या सहाय्याने लगेच असं हे करून घेत. किती छान फुगलं बघा हे धपाटं. मस्त पुरीसारखं टुमटुमीत फुगलं. आणि ना हा असा पदार्थ फुगला तरच चांगला वाटतं. हे बघा किती सुंदर फुगलेत. दोन्ही पण छान फुगले. आता तेल चांगलं गरम झाले. लगेचच मी हे तिसरं पण टाकणार आहे, म्हणजे तेलाचं टेम्परेचर पण मेंटेन राहतं. थंड धपाटं त्यामध्ये गेलं की तेल पण जास्त कडक पण राहत नाही. लगेच ह्याच्यावरती ही दाबायचं ही ट्रिक आहे बरं का. नवीन कोण शिकणारे असतील तर हे बघा तिसरं पण धपाटं मस्त छान असं फुललंय. आता हे झालेले लगेच काढून घ्यायचे. टिश्यू पेपर पण नाही आहे माझ्याकडे आत्ता, त्यामुळे हे असेच ठेवून देणार आहे. हे बघा लगेच टाकून घ्यायचे. असे 1-2 बॅचला आपण मस्त अशा लाटून ठेवायच्या, म्हणजे पटपट टाकता येतात. हे बघा किती छान झालेत बघा धपाटे, एकदम मस्त. आणि तेल पहिल्यांदा चांगलं कडकडीत गरम करायचं. पुन्हा गॅस मध्यम केला तरी पण चालतं. आणि तळताना ना एक असं आपण सोडायचं, म्हणजे तेलाचं टेम्परेचर खूप जास्त असं धूर उडत नाही. मस्त असं छान धपाटी तयार होतात. सगळी धपाटी तळून झाली की मग मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते कशी झाली काय हे सगळं. हे बघा हे तिसरं पण चांगलं मस्त टुमटुमीत एकच धपाटे फुगलेत. आता 3-4च टाकलेत मी, पण फुगलेत चांगले मस्त. सेकंड बॅचला पण मी 2 वेळा लाटून घेणार आणि पटपट असं सगळं फुलवून घेणार. हे आपण असं दाब दिला ना त्या पुरीवर की पुरी मस्त फुगते. ही अशी बघा छान फुगायला मदत होते. लगेच तिसरी पण टाकायची. पटापट होतात हे. तळण्याच्या ट्रिक बघा. आपण एखादा पदार्थ ज्यावेळी असा पुरीसारखा किंवा हे फुग्याचे धपाटे वगैरे टाकतो ना, तर त्याला असं थोडासा हलका दाब द्यायचा, तर तेव्हा ती फुगते चांगली. आणि खूप पातळ लाटायची नाही, मध्यम जाड लाटायची, तरच ती चांगली पुरी किंवा फुग्याचं धपाटे ना तर ते मस्त असं छान अशी क्रिस्पी भाजून घ्यायचे. बघा एकदम छान. हे बघा मैत्रिणींनो मस्त अशी ना फुग्याची धपाटी तयार आहेत आणि एकदम छान अशी फुग्यासारखी फुगलेली आहेत. तर तुम्ही पण अशी रेसिपी नक्की करून बघा. तुम्ही आषाढ तळला का, कधी तळला, काय काय केलं हे सांगा. मी तर कापण्याने ही अशी धपाटी 3-4 वेळा, ही 4थी वेळ असेल ह्या महिन्यामध्ये, पण व्हिडिओज केले नव्हते. म्हटलं आता आषाढ महिना संपायला लागलाय, एकच दिवस राहिला, आपण हा व्हिडिओ करूया जेणेकरून
एक मला व्हिडिओ पण करायचा होता, तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवणार आणि नंतर मग जेवणार. आता जवळजवळ ना पावणे 2 वाजलेत आणि अजून थोडंसं मी ठेवलंय पीठ, कारण गरम गरमच करून खायला ते चांगलं लागतं. करून ठेवलं की ते तसं थंड झाल्यानंतर चांगलं नाही वाटत ते खायला, त्यामुळे मग खातानाच गरम गरम करायचे आणि खायचे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा, शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त, आणि व्हॅल्युएबल एक कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. चला भेटूया एका मस्त छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.